तर लखन, आज मी तुला काही प्रश्न विचारणार आहे, त्या प्रश्नाचे उत्तर दे. विचारा दादा. तर लखन, भीक कोण मागत असते? दादा, गरिबानं जर मागितली तर ते आहे भीक, आणि श्रीमंतानं जर मागितले तर ते आहे डोनेशन, आणि उद्योगपतीनं जर मागितली तर ते आहे फंड्स, आणि राजकारणी जर मागितली ना ते आहे मतदान. लखन, आपला दुसरा प्रश्न, पैशाचे फायदे सांग. दादा, पैसे हे सर्वश्रेष्ठ आहे. काही मूर्ख लोक म्हणते मनी कांट बाय हॅपीनेस, आणि मी म्हणतो मनी कॅन बाय एव्हरीथिंग. दादा, या कलियुग मध्ये जर जगायचं असेल तर पैसा हे खूप गरजेचा आहे. लखन, आपला तिसरा प्रश्न, 2 ओळीत पैशाचे दुष्परिणाम सांग. दादा, प्रत्येक संबंधाला तोडणारा हा पैसा. दादा, माणसात गर्व, घमंड, लालच हे आणणारा पैसा आहे. कटू आहे पण सत्य आहे. लखन, आपला चौथा प्रश्न, या जगात देव आहे का? आहे ना दादा, देव आहेत, पण मंदिरात जाऊन मूर्तीत तर देव नाही आहे. प्रत्येक माणसात देव आहे, आणि ते बघणारा दृष्टिकोन पाहिजे. भुकेलेल्या अन्न द्या, ताणलेल्याला पाणी द्या. प्रत्येक पावलात इतरांची मदत करत चाला. एखाद्याच्या सुखात नाही गेले तरी चालेल, पण दुखात नक्की जा. मग तुम्हाला देव दिसणार. मग तुम्हाला विश्वास होणार, खरंच या सृष्टीमध्ये देव आहे. लखन, आपलं पाचवा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न, माणसाच्या चरित्राबद्दल काय बोलशील तू? दादा, माणसाचे कपडे मळके राहिले तरी चालेल, पण माणसाचा चरित्र मळका नाही राहायला पाहिजे. माणसाच्या चरित्राचा दागिना म्हणजे इमानदारी, माणुसकी आणि मनाची शांती. आणि अशा बरेचशा गोष्टी आहेत जे तुम्हाला आम्ही हळूहळू सांगू. आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि शेअर करा. आणि प्रश्न फार महत्त्वपूर्णचे आहे. आणि असे अनेक प्रश्न आमच्या मनात घर करून बसलेले आहेत, तुम्हाला आम्ही हळूहळू सांगू. तर बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.